पसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्याचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नि आता. वेद शास्त्रा प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. सर्व भाविक भक्तांना मनकर महाराजांचा जय हरी. आज ज्ञानोबरायाच्या हरिपाठातला आणि तिसऱ्या मालिकेतला दुसरा अभंग म्हणजे 21वा अभंग आहे. वेदशास्त्राप्रमाणे श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. पुढचा अभंग आपल्याला वाचल्याच्या नंतर येतोच, पण आपण एवढ्याच आणि विषयावरती बोलणार आहोत. त्यापूर्वी सगळे भाविक भक्त मंडळींना माझी अशी नम्रतेची विनंती, आपण आपला अमौलिक असा पांडुरंग परमात्म्याने हा दिलेला नर देहातून आपण आपला वेळ काढून त्या अनेक फाउंडेशनला आपण जोडून आलात. आपलं परम भाग्य म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्यासारख्या पामर जीवाला लाभला आणि असाच योगायोग असावा ही इथून पुढेही मी अपेक्षा करत जाईल. आणि तुमचा असाच आशीर्वाद माझ्यासारख्या पामर जीवाला असावा हेही मी आणि इथून पुढे आपली प्रवचनाची सेवा सुरू करतो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अरे बाबा, वेदशास्त्र प्रमाणे श्रुतीचे वचन, वेदाचे ते बीज हरी हरी अक्षरे. बघा, पवित्र सोपेरे तेच एक. प्रत्येक संतांनी आपल्याला, संत मांदाळीतल्या संतांनी आपल्याला सांगितलेले, अरे बाबा, त्या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला अनेक मानवाच्या योनीमध्ये जन्माला घातलं, जन्म मिळाला, पण तो असं तसं नाही मिळाला. फार आपण आई वडिलांचंच नाही तर आपल्या सर्व कुळाच्या आणि पुण्यानं आपल्याला हा मृत्यू लोकांमध्ये जन्माला, मानव देहात आपल्याला जन्म मिळाला. काशीखंड ग्रंथ म्हणताय की बाबा, अरे बाबा, ज्यांनी ज्यांनी हा आणि या मृत्यू लोकाला पाऊल लागला ना, या धर्तरी मातेला पाऊल लागला ना, त्यांचं आणि पाप पुण्याचं संचित चालू झालं. पाऊल लागला तरी बरं का. मग आता पाप आणि पुण्य आणि स्वतः तुकोबराय म्हणतात की बाबा, पुण्य परोपकार, पाप ते परपिडा, अनेक नाही जोडा दुधायासी. ज्ञानोबराय या ठिकाणी म्हणतात, अरे वेद शास्त्राप्रमाणे, वेद शास्त्र श्रुती हे सगळं सांगतात की बाबा, एक नारायण सार जप. बाकी हे सगळे वेद असतील, शास्त्र 18 काय ते कारण, सगळं काय वेदाचे ते बीज. कारण भगवंताचं नामच आहे ना, तेच वेदाचं बीज आहे महाराज. भगवंताचं नामच आहे ते वेदाचं बीज आहे. तुकोबरायचं प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात, सार 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 विठोबा, नाम तुझे सार, म्हणून शूल पाणी जप तसे वारंवार. अशा ह्या न्यायाप्रमाणे महाराज म्हणतात की बाबा, वेदशास्त्राप्रमाणे श्रुतीचे वचन, आपण वचनाधीश माणूस आहे, आपण वचनाधीश माणसाने शपथविधीचा माणूस आहे, म्हणून आपला जन्म या मृत्यू लोकांमध्ये साधू संतांच्या वाडमयात झालेला आहे.
नवे नवे निस्ता जन्मच नाही, मानवाच्या युनीत आलो, महाराष्ट्रात आलो, महाराष्ट्रातच नाही आणि महाराष्ट्रात येऊन संतांच्या वाडमायामध्ये आपण काही का असताना आपल्याला फक्त माळ घालायला मिळाली. बाकीचं आपण कोण झालो कोण नाही ते आपण नाही ठरवणार. सुरतीचे वचन सांगणार आहे ते. आपण काहीच ठरवणार ना आपण कोण येते. आपल्याच्याने फक्त ती माळ जप झाला तरी बाद झालं. तेवढी माळ नाही काढली मग बाद झालं. बाकीचं दुसरं काहीच नको आपल्याला. महाराज म्हणतात अरे बाबा पूर्ण सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. सद्गुरूच्या विषयी जर बोलायचं जर म्हणलं तर ज्यांचे ज्यांचे सद्गुरू आहेत त्यांची खास साराई आहे बरं का. या हरिनामातून फार मोठा उद्धार आहे. माऊली ज्यांचे ज्यांचे सद्गुरू गुरुजी माझे हयातात नाहीयेत ना तर ते एक प्रसाद देऊन गेलेले आहेत. प्रसाद आणि तो प्रसाद आहे नाथ महाराज हरिपाठात सांगतात पूर्ण सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. तो सद्गुरूचा दास आहे ना तर तो जाणत असतो की बाबा पूर्ण सुकृत काय म्हणतात, कशाला म्हणतात. आपण कधी संकल्प केलेला जर असत ना तर जरूर करा. काय संकल्प आहे महाराज. आपण आता हे सगळं आपलं सवळ झालं. नामचिंतनाचं हे सगळं काय झालेलं आहे आपलं. आता हे काय बाकीच्या गोष्टी सवळ झालेल्या आहे महाराज. आपल्याला जशी संगत असन त्या पद्धतीतली जरी आपलं नामचिंतन होतं का नाही होतं त्या संगतीवरती सुद्धा त्याच्यावरती अवलंबून टाकलेलं आहे. आपल्या खाण्यावर पण नामचिंतन आहे, आपल्या बोलण्यावर ते नामचिंतनाचा जोर आहे, आपल्या झोपण्यावरती पण नामचिंतनाचा जोर आहे. आपण कुणाच्या घरी किती दिवस जातो, किती उशीर बसतो, का म्हणून जातो त्याच्यावरती पण नामचिंतनाचा आहे. आपण किती झोप घेतो ह्याच्यावरती पण आहे. आपण किती जेवतो बरं किती जेवतो ह्याचं म्हणायच्या ऐवजी आपण किती पटपट जेवतो त्याच्यावरती पण आपल्या सगळ्या इंद्रिया महाराज जोरात चालतात. महाराज फास्ट चालते काम. तुकोबरायचं प्रमाण एका ठिकाणचं तुकोबराय म्हणतात वित्त आर विहार नियम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा भाऊ भाषण. आवाज सगळ्यांना येतो माझा. हो हो येतोय. आज येतोय सगळ्यांना. महाराज आहार विहार नियम इंद्रियाची सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. आता नेमकं सवळ अशा पद्धतीचं झालंय. तुकोबराय म्हणतात एका ठिकाणी की बाबा आता हे सवळे झाले त्रिभुवनी विषम धोवनी सांडियलो. ते का म्हणतात. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा. आता हे आपण जी काय सर्व मंडळी काय जॉईनिंग आहेत ना तो आपल्या एकांताचा वास आहे. तुकोबरायचं प्रमाण आहे सुंदर प्रमाणे महाराज. तुकोबराय म्हणतात अरे बाबा त्या मृत्यू लोकातलं सवळ सांगतात. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा. आता जे काय आपण जी काय मंडळी आपण एका माईची लेकरासारखं आपण एका ठिकाणी आलेलो आहोत ना तो आपला एकांताचा वास आहे आणि ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा हे आपलं ब्रह्मरसाचं सेवन आहे. आता कुणाला कितपत रुचवत लागतंय कुणाला कितपत जेवण कसं लागतंय ती माऊली ज्ञानोबरायच्या आणि 6व्या अध्यायामधली 2ऱ्या क्रमांकाची ओवी आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात 2ऱ्या अध्यायात 2ऱ्या ओवीत म्हणतात सहज ब्रह्मरसाचे पारंगणे केले अर्जुना लागे नारायणे तेच अवसर पाहून पातलो आम्ही. त्या मृत्यू लोकांमध्ये आपण पाहुणा म्हणून जरी जन्माला जरी आलो तरी पण त्याचा अवसर घेऊन महाराज आपण ते 5 पक्वानाचं आणि ते इतकं सुंदर असं स्वादिष्ट जेवण ज्ञानोबरायाने तुकोबरायाने आधी करून संतांनी आपल्या पुढे ह्या
सगळं ग्रंथ का असणार, ग्रंथांनी सगळे आपल्या पुढे मांडलेलं आहे, पण ते आपल्याला ते जेवण किती रुचकर लागते हे प्रत्येकाच्या आणि महाराज प्रत्येकाच्या राहणीमानीवर आहे बरं का. पाहण्यावरती, ऐकण्यावरती, बोलण्यावरती, झोपण्यावरती, फिरण्यावरती, व्यवहारात कोणत्या गोष्टीची कोणची कशी कसं करतो, काय काय करतो, त्या सगळं त्याच्यावरती अवलंबून आहे. असं काही म्हणू नका की बाबा आता आम्हाला आमचा जो धंदा आहे ना तो खोटं बोलल्याशिवाय आम्हाला तो करताच येत नाही. हे असं कधी कधी कुठंतरी ऐकायला मिळतं बरं का महाराज. पण हे सगळं तुकोबरायांनी त्या ठिकाणी फोडून टाकलेलं आहे. सगळं का खोडलेलं आहे? महाराज म्हणतात, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूती केते, आपुल्या पोटाची रडते मागते शिते अवधानी, आपुल्या इच्छा आणि काकडी. आपल्या इच्छा आपल्याला पण पीडा करतात आणि दुसऱ्याला पण पीडा करतात. आपल्याला इच्छा व्हावं की, पण कशाची इच्छा व्हावं कशाची नाही व्हावं, दुसऱ्याला आपल्या इच्छा आणि झालीचे दुसऱ्याला किती त्रास होणार आहे, दुसऱ्याला किती आनंद होणार आहे त्या इच्छाप्रमाणे. अशा पद्धतीतली इच्छा तुकोबराय सांगतात की वा विच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. इच्छा कल्पना आहे, कल्पना अजिबातच आता चालत नाही. कल्पना कोणीच कुणाची कल्पना कुणाच्या विषयावरती कल्पना करणं हे शून्य आहे. आपला वेळ वाया जातो, आपलं आयुष्य वाया जातं आणि आपल्याला जो काय म्हणजे महाराज आज आपण या रस्त्याने आहे म्हणून एक ठीक आहे, पण आपला वेळ अजिबात वाया घालवायचा नाही. काय किती काम असू दे काय असू दे, पण तो ठराविक जो काय वेळ आहे तो ठराविक वेळ आपण आपल्या वाया घालवायचा काय व्यर्थ काय ते म्हणा अनंत वाचाळ ते म्हणतात ना, बरड ती बरड. ते काहीच उपयोगाचं नाही. म्हणून वेळ काळ वेळ हा आपण जपणं गरजेचं आहे. आता ह्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे तुकोबरायांनी. तुम्ही थोडस ह्याच्यात आपलं काकड्याच्या अभंगामध्ये चला, काकड्यामध्ये चला आणि सुंदर तुम्ही प्रवचनातून आणखीन थोडस जरास बाजूला होऊन सुंदर असा गुरुवारच्या मालिकेमध्ये गुरुवारच्या मालिकेमध्ये सुंदर असं एकांताचा वास घ्यायचा असेल ना, त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी अभंग घेतलेला एक पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी बैसला. कसं येते प्राणायाम, कोण येते योगी, योग्यांनी योग्याची कथा केलेली कोण येते योगी, का प्राणायामी बसला. बघा त्याच्यातलं सार एवढं आहे की तेने सांडी येली माया, त्याजी येली कथा काया, मन गेले ते विलया ब्रह्मानंदा माझारी. आता इथं मनाला लय मोठी किंमत दिलेली आहे महाराज. मनाची व्याख्या तुकोबरायांनी चालूच मला असं वाटते वासुदेवामध्ये सांगितले. चालू मध्येच पहिल्यांदाच चालू सांगितले वासुदेवात. काय सांगितले, मनुराजा एक देय पुरी उभा, ऐसे नांदतो त्याचे दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली आम्हावरी गा, मन होऊन आलो या देशा. कोणत्या देशाला मन होऊन काय आले, कशाला आला? अरे बाबा काहीच नसताना मी या ठिकाणी आलो. कोणत्या ठिकाणी? मला महाराज सांगतात, देश वेश नोय माझा, सज फिरता आलो, करू सत्ता कोणावरी, कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे, तीही कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी, अंधा पंगुळ झालो, आता माझी करी चिंता, दान देई भगवंता, पाठीपोटी नाही कोणी, निर्वी सज्जन संता. काही करा महाराज, फक्त नामाला महत्व द्यावं सांगितले. काही करायचं नाही.
ते मठ बांधायचं आहे. तुम्हाला सांगतो कुठं ती पोरं रेकर ते पोरं संस्थेत भरवायची, कुठंतरी ते काय त्या दिंड्या काढायच्या, त्या दिंडीचा चालक मालक व्हायचंय, पुढं ते आमकं करायचे फलानं करायचे. काय काय तुकुबर आहे त्या सगळ्याला महाराज जरा थांबवत्या तू. हा आता बघा आपल्याला कधी कधी ते पेम्पलेट वाचायला मिळतं. बघा कधी कधी आपल्याला पेम्पलेट वाचायला मिळतं. मला मी पेम्पलेट वाचतानाच असा खाली बघतो, मी माझाच लाज होतो कधी कधी. का गायनाचार्य तिथे लिहिलेला असतो, भागवताचार्य त्या ठिकाणी लिहिलेला असतो. आता महाराष्ट्र केसरी म्हणून पैलवान लय दिवस वाचित होतो, पण आता नाही का कीर्तन केसरी वाचावं लागलं. असं म्हणजे ह्या गोष्टी वाचावं लागल्या. आणि ते मोठ्या मोठ्या पेम्पलेट मध्ये चांगले म्हणजे चांगल्या चांगल्या ठिकाणच्या सप्त्यामध्ये ते लिहिलेलं असतं. पण आता एवढ्या मोठ्या विद्वानच्या ठिकाणी तो सतत चालू असतो, मग आपण कुठंतरी कशात तरी जमा असतो काय ते म्हणून त्याचा जास्त विचार करायचा नसतो. पण महाराज कधी कधी आपण म्हणतो ज्याच्या अंगी मोठेपण त्या व्यातना येत पण तेवढ्याच आहेत बरं का. पण काय येत नाहीत ती उपाधी आपण लावून घेतो. आपल्याला ती उपाधी आपण लावून घेतो. ती उपाधी लावण्याचा अर्थ काय होतो तुकोबराय सांगतात, थोडक्यात सांगतात. ऊर्ध्वमुखी आळविला सोम शब्दाचा नाद, आरूप जागविला दाता घेऊन छंद, घेऊन आला दान निज तत्व निज बोध. कुठून आला रे बाबा तू, कुठून आला, कशासाठी आला या ठिकाणी, कुणी आणलं. देवाधिकाच्या बाबतीत सुद्धा संतांना बोलावं लागलं. महाराज आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. कुणी आणलं, कशासाठी आला, काय केलं, काय झालं, हे सगळं काय कसं आहे. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात वेद शास्त्र शास्त्राप्रमाण श्रुतीचे वचन. जो वचनाधीश माणूस असतो ना, तो त्याची ती धरलेली जी काय मूठ आहे किंवा धरलेली जी काय काजळी आहे, धरलेली जी काय त्यांनी ती मंदिआळी धरलेली आहे, महाराज त्याच्यामध्ये बदल करत नाही, शब्दामध्ये बदल करीत नाही, राहणीमानीमध्ये बदल करत नाही, खाण्यापिण्यामध्ये बदल करीत नाही, बोलण्यात बदल करत नाही. महाराज जैशी स्थिती आहे अशा परीने आहे. कौतुक आहे संचितात. संचितात बदल करत नाही. संचितात बदल करणं, बदल झाला तरी ती माणसं म्हणतात का बदल झाला, अशा स्वतःला प्रश्न विचारणारी मंडळी आहेत. काय स्वतःला प्रश्न आपल्या स्वतः आपण कोण आहोत, ह्या ठिकाणी आलो कशासाठी. महाराज सांगतात बघा, हा ऊर्ध्वमुखी आळविला सोम शब्दाचा नाद. काय ही कल्पना करत असताना महाराज प्रत्येकाने आपल्याला आपण शोधलं पाहिजे. प्रत्येकाने शोधायचे आपल्याला ही कल्पना. तुकोबराय सांगून जातात बघा, काय तुकोबराय सांगून जातात, सहज मी आंधळा गा निज निराकार पंते. हा सहज मी आंधळा गा. त्या अनेक आंधळ्यामध्ये ते म्हणतात ऊर्ध्वमुखी आळविला सोम शब्दाचा नाद, आरूप जागविला दाता घेऊन या छंद, घेऊन आला दान निज तत्व निज बोध. हे आपल्याला दान मिळालेलं आहे, पण महाराज निज तत्व निज बोध, या बोधाचा आणि तत्वाचा आतापर्यंत आपल्याला तो विचार करता आला नाही ना महाराज. बोध कशाला कुणी करावा, कुणाला बोध कशाचा करावा. निज म्हणजे जतन करून ठेवलेलं आहे. थोर साधू संतांनी ते जतन करून ठेवलेलं आहे. आणि आज आपण त्या दृष्टिकोनातून म्हणजे जसं युग फास्ट युग चाललेलं आहे ना, हे सगळं त्या फास्ट युगातून काय करायचं. हा काय बोलायचंय कुणाला. नाही महाराज, काय होतं मध्ये स्पीकर ऑन होतात लोकांचे, चालू द्या तुमचं. बर 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 बर. म्हणून ह्या काळामध्ये महाराज
मी सुरुवातीला जो शब्द वापरला की बाबा ज्यांचा ज्यांचा भगवान परमात्म्याने ज्यांचा ज्यांचा या मृत्यू लोकांमध्ये पाऊल लागला त्यांचं त्यांचं पाप पुण्याचं संचित चालू झालं महाराज. हो, चालू झालं. ते लहान लेकरू असू मोठं माणूस असू आणखीन त्याच्यापेक्षा बी आणखीन वृद्ध माणूस असू, पण तो पर्व काळ आहे. हा मनुष्य जन्माचा एक पर्व काळ आहे. मनुष्य जन्माचा आपण आलोच कशासाठी इथं हेच आपल्याला अजून ठाव ठिकाण माहिती नाही. परंतु संत वाड्मयाने बहुतेक करून सर्व संतांनी शपथपूर्वक सांगितले, शपथपूर्वक तुला ह्या मृत्यू लोकांमध्ये माणूस म्हणून जर जगायचं जर असेल ना तर माणूस म्हणूनच जगलं पाहिजे. फक्त या मानवाच्या युनीमध्येच फक्त ज्ञान आहे. त्या मानवाच्या युनीमध्येच फक्त व्यवहार आहेत. या मानवाच्या युनीमध्ये देणं घेणं सगळं काय असेल तर फक्त ज्ञान म्हणलं की सगळं चाललं फक्त मानवाच्या जीवनीमध्ये आहे. इतर युनीमध्ये तुम्हाला ज्ञान नाही, इतर युनीमध्ये तुम्हाला आनंद नाही, इतर युनीमध्ये तुम्हाला भजन नाही, इतर युनीमध्ये प्रवचन नाही, इतर युनीमध्ये काही कुठल्याही गोष्टीचं देणं घेणं नाही. कमावणारा पण मानवाच्या जीवनीत आहे आणि घालवणारा सुद्धा मानवाची जीवनी आहे. मग महाराज तुम्ही सांगा आपण चुकीच्या जागेवर आहे का आपण बरोबर जागेवर आहेत हे प्रत्येकाचं शोधायचं आहे. प्रत्येकाचं पात्र कर्म मात्र जाणार नाही. महाराज म्हणतात सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्प ज्याचा सत्य असेल त्याचा स्वतः भगवान परमात्मा दाता नारायण होतो. संकल्प सत्य ठेवा आणि तो ठेवावाच लागणार आहे. कारण आपण मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलोत ना त्याच टायमाला आपण शपथ घेऊन जन्माला आलेलो आहोत. जाणीवपूर्वक शपथ घेऊन जन्माला आलेलो आहोत. तुझ्या नामाशिवाय आम्ही काहीच करणार नाहीत हे जाणीवपूर्वक महाराज आपण शपथ घेऊन आलेलो आहोत. म्हणून हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय त्या. निस्ता महाराज हरिपाठ ज्यांनी ज्यांनी गायला ज्यांनी ज्यांनी त्यांनी काय तो केला निस्ता त्याचा पवित्र देह झाला नाही तर त्याच्या पाठीमाग त्याच कुळाचा पण उद्धार झालेला आहे. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. महाराज अशा पद्धतीतून माऊली ज्ञानोबरायांनी एवढी मोठी ज्ञानेश्वरी महाराज अमृत अनुभव एवढा मोठा त्याच्यानंतर हे आपल्याला जो दिलेला हरिपाठ आहे तो आणि त्याच्यानंतर आणखीन चांगदेव 65 महाराज इतकं छोट करीत सगळा सार त्या हरिपाठामध्ये आणून ठेवला. कशासाठी आपल्याकडे वेळ नसल्यामुळं आपण वेळेचे फार बांधील आहोत. आपण वेळेचे फार गुंतील आहोत. ते आपलं एक कर्म आहे. वेळ आपल्याकडे नाहीये आणि तो वेळ महाराज केव्हा मिळेल हा पण सांगता येणार नाही. परंतु मला एक मात्र जरूर सांगायचंय प्रत्येकाने आपल्या गुरुच्या ज्ञानाला सावधगिरीने राहणं गरजेचं आहे. गुरु विना अनुभव कैसा कळेल. काय दिलेलं आहे आपल्या गुरुजींनी ना ते जतन करणं महाराज अति आवश्यक आहे. आणि ते जतन करत असताना आपण कितपत खोटं बोललो कितपत खोटा व्यवहार केलेला आहे कुणाशी कशासाठी केलेला आहे तर महाराज शास्त्र सांगते. काशीखंड ग्रंथ वाचा तुम्ही थोडा तर त्या काशीखंड ग्रंथामध्ये आपल्याला सर्व काही सांगण्यात आलेलं आहे. सर्व काही माहिती आहे. काशीखंड ग्रंथामध्ये सांगतात अरे बाबा ज्या माई बापाने जन्माला घातलेलं लेकरू आहे ना ते जर तुम्हाला सांगतो कळत असताना खोटं जर बोललं ना कळत असताना तर ते लेकराला त्रास नाही होणार. पण ज्याला त्या लेकराला जन्माला घातलेल्या आई बापांना त्रास होतो. आई वडिलांना त्रास होतो त्याचा. तुम्ही म्हणा महाराज असं कसं काय सांगतो तुम्हाला. ज्याला कळालं आणि त्यांनी खोटपणात व्यवहार केला किंवा खोटं बोलला किंवा कोणत्या गोष्टी जर केल्या कळाल्यावर
तर ते आई बाप जिवंत असताना सुद्धा नरकात जातात. जिवंत असताना नरक कोणचा आहे महाराज? हे आता काही ठिकाणी महाराज आलिशान बंगला आहे, मस्त गाडी गोडी, नोकरी चाकरी, मुलगी नोकरी सगळे, आणि त्याच लेकराचे आई वडील अनाथ आश्रमामध्ये आहे. त्याच लेकराचे आई वडील अनाथ आश्रमामध्ये आहे महाराज. आणि आपण काय करतो, त्या अनाथ आश्रमामध्ये असणाऱ्या आई बापांना दोष देत नाही, तर आपण काय करतो, ज्या लेकराने त्यांना अनाथ आश्रमामध्ये घातले त्या लेकराला दोष देतो महाराज. पण त्या लेकराच्या आयुष्यात पण कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. भगवान परमात्मा सगळ्या बाजूनी विचार करतात, सगळ्या बाजूनी ग्रंथ सगळ्या बाजूनी विचार करतात. तुका म्हणे चाकून सांगे मजा अनुभवा या अंगे, या दृष्टिकोनातून विचार करतात. मग असा हा दृष्टिकोन आहे असं शास्त्र सांगतं की बाबा गर्भामध्ये मातेने त्या अनेक छत्रपती शिवराजांना घडवलं, मातेनं गर्भामध्ये भक्त प्रल्हादाला घडवलं, सुभद्रानं गर्भामध्ये सगळं काही आपल्या अनेक ज्या होणारा पुत्र अभिमन्यू आहे त्याला सुद्धा घडवलं महाराज. काही गोष्टी खरंच ऐकण्यासारख्या आहेत. ज्यांना घडवलं ना महाराज, तर त्यांचा इतिहास आजही अजर अमर आहे. विनायक दामोदर सावरकरांच्या बाबतीत बोलायचं जर म्हणलं, लोकमान्य टिळकांच्या बाबतीत बोलायचं जर म्हणलं, तर आजही महात्मा ज्योतिबा बाबतीत जर बोलायचं म्हणलं, ज्योतिबा बाबा फुल्यांच्या बाबतीत बोलायचं जर म्हणलं, माऊली अशी काही मंडळी आहेत की आपलं देहाचे अवयव महाराज, देहाचे अवयव बाजूला झाले तरी आपल्या पणाला विसरले नाहीत महाराज, आपल्या धर्माला विसरले नाहीत, आपल्या जातीला विसरले नाहीत. पण आजच्या काळामध्ये जर बोलायचं जर म्हणलं तर माऊली परमार्थ इतका काचेच्या सारखा सांभाळावा लागतोय, काचेच्या भांड्यासारखा. परमार्थ एवढा सोपा नाही हो, सोपा नाही. कुणी काय करत जर असन तर पहिली संतांचं वाड्मय पहा, आमचे गुरुजींचं वाक्य, सर्व मंडळी आणि थोडस लक्ष देऊन ऐका. माझ्या गुरुजींचं वाक्य, माझे गुरुजी म्हणायचे बाबा त्याला ज्ञानोबरायचे तुकोबरायचे आधी करून संतांचे प्रमाण द्यायच्यात ना, तर त्यांनी काय करायचंय, ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या प्रमाणासारखं वागून दाखवायचंय, एका प्रमाणासारखं वागून दाखवायचंय. आणि मग वागल्याच्या नंतर ज्ञानोबरायचे तुकोबरायचे नारदाच्या गादीवरती प्रमाण द्या. आणि ज्याला वागता येत नसल किंवा त्या प्रमाणासारखं राहता येत नसल, तर महाराज माऊली ज्ञानोबराय सांगतात बाबा सर्वांना पसायदानामध्ये त्यांनी माफ केलेला आहे, तो तर भाग निराळा सर्वांना. कृष्ण मालिकेत पाहिलं, समर्थांची मालिका पाहिली, अजून स्वामींची मालिका पाहिली, अजून रामायणामध्ये जर आपण तर थोडंफार तिकडं पार ते आणखी पाहिलं, इकडं दुर्योधनाच्या बाबतीत, पाच पांडवांच्या बाबतीत थोडासा विचार जर केला महाराज, महाभारताचा चांगल्यापैकी विचार केला, आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळंच काय देऊन जातात. सगळं राजांच्या बाबतीत थोडासा विचार जर केला तर हे सगळं घडलं कसं, काय झालं कसं, या बाबतीतला तर सगळ्यांचा जर विचार केला तर सांगा आपण नेमका कोणत्या ठिकाणी मोडतो, आपण कोणत्या ठिकाणचं आहे, आपण या ठिकाणी पुढे नेमकं मोडतो, पुढे कोणत्या ठिकाणाला आपण लागतो बघा. माऊली ज्ञानोबराय असे तसं नाहीत महाराज, एवढा मोठा त्रास काढलेली मंडळी महाराज. त्या आईनं महाराज कोणत्या पद्धतीतलं त्या आणि लेकराला जन्माला घातलं महाराज, काय ते अधिष्ठान असन, काय त्यांचं वृत्त वैकल्य असन, काय त्यांची पुण्याई असेल महाराज.
अशी लेकरं जन्माला यायची आणि एवढं ज्ञान असताना महाराज त्या ज्ञानातलं आणखीन एक आपल्याला उदाहरण ऐकायला मिळतं. ज्ञानोबरायाच्या आळंदीमध्ये पाऊल लावल्याच्या नंतर ते तुला वैशिष्ट्य काय ते पाऊल टाकल्याच्या नंतर कळतं. अंगावर काटे येतात माऊली. सगळं काही करण्याची ताकद होती परंतु माऊली सगळं मौन. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी. एक उदाहरण देतो उदाहरण. माऊली ज्ञानोबराया सर्व साधक मंडळीला सर्वांना उदाहरण तुम्ही छानपैकी ऐका. एका घरामध्ये आहे ना असा संसार थाटत चालत होता आणि चालत होता म्हणण्याच्या ऐवजी चालतोय. आणि त्या संसारात ती दोघ जण असताना पती पत्नी असताना मला असं वाटतंय बापू त्या प्रश्नाचं थोडक्यात जर चांगलं जर ऐकलं तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगता येईल. आणखीन साधक मंडळी सर्वांना सांगता येईल. प्रश्न बी तसाच आहे कळण्यासारखा. त्याचं उत्तर थोडीशी अपेक्षा करेन मी तुमच्याकडून पण थोडस ऐका. माऊली असं संसार थाटत होता साजला होता मस्त. काही कुठल्याही गोष्टीची त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे कुठल्याही गोष्टींनी त्यांना अडचण दिलेली नाही. सगळं काही भरगोच. सगळं पैसा अडका नोकर चाकर गावातली इकडची तिकडची पंचकोशीतली त्यांना सगळी काय मान पान सगळे मानत होती. सगळे ओळखीत होती भरपूर. पण त्या दोघा आणि पती पत्नीतून महाराज एक दिवस असा प्रश्न पडला पत्नीला की माझ्या मालकानं माझ्या पतीनं भगवंताचं नाम घ्यावं. भगवंताचं नाम घ्यावा. आणि त्या भगवंताचं नाम घेता 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 महाराज नुसती कल्पना करायची. बरेचसे दिवस उजळले. बरेचसे दिवसानुदिवस बरेचसे लोटले. आणि एक दिवस असा उजळला. एक दिवस ब्रह्ममुहूर्तावरती महाराज झोपेमध्ये अनेक असताना ब्रह्ममुहूर्ताच्या अनेक वेळेत 3:30 3:30 4 वाजायच्या ब्रह्ममुहूर्ताला त्या पतीनं झोपेत असताना जांभळी वाटे जांभळी देताना हे पांडुरंगा माईबापा पंढरीच्या राजा माऊली सद्गुरुराया तुकोबराया ज्ञानोबराया निळोबराया स्वपन काका नामदेवराया नाथराया निवृत्तीनाथा गोरोबा काका चौथा बाबा नरहरी बाबा कुंभार बाबा वामन भाऊ भगवान बाबा दुंदुपंत दादा महाराज कबीर बाबा अशी भगवान परमात्म्याचं नाव घेतलं आणि त्या पत्नीनं ते झोपेमध्ये ऐकलं महाराज. पहाटेच्या आणि ब्रह्ममुहूर्तावरती ते ऐकल्याच्या नंतर महाराज त्या असणाऱ्या पत्नीला एवढा मोठा आनंद झाला. त्या आनंदाला महाराज पारावर राहिला नाही. आणि त्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आणि आपली ती जागा सोडली. सगळे नोकर चाकर जे काय असतील सगळे जागे केले. म्हणले उठा. सगळ्यांना जाग केलं. पंचकोशी सगळ्यांना आमंत्रण द्यायचं. आज आपल्या या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे. ज्या एवढ्या दिवसाची माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. माझ्या पतीनं त्या भगवान परमात्म्याचं मुखानं नाम घेतले. त्या नामाचा वाढदिवस आहे. इतकं छान मध्ये आवाज सगळ्यांना गोर गरीब कोण असन राजा प्रजा काय प्रजा प्रजा सगळ्यांना म्हणले आमंत्रण द्या. सुंदर असं आपल्या ठिकाणी या ठिकाणी जेवण आहे. कथा गायन आहे. प्रवचन आहे. कीर्तन आहेत. अन्नदान आहे. वस्त्रदान आहे. गोदान आहे. सुवर्णदान आहे. भूदान आहे. सगळं आहे. सगळ्यांना आमंत्रित केलं. कोणी रांगोळ्या काढतंय. कोणी माळा घालतंय. कोणी काय करतंय. सडा रांगोळ्या काय असन ते सगळं काही सगळी कामाला मंडळी लागली. दिवस उजडायच्या आतमध्ये महाराज अख्खा वाडा त्यांचा फुल झाला. गर्दीच गर्दी मायना गर्दी. सगळी माणसं. जेवणाची मोठी तयारी अन्नदानाची. अशा पद्धतीतून
आणि हा खडबडा काय आपल्यामध्ये आपल्या इथं वाड्यामध्ये काय गोंधळ चाललाय. 8 वाजल्या पतीला, 9 वाजल्या, एका प्रधानजीला बोलून घेतलं, एका कामगार नोकरदाराला बोलून घेतलं असणाऱ्या त्या आणि मालकानं. काय कार्यक्रम आहे त्यांना काहीही याच्यातलं माहिती नाही. आणि ते बोलून घेतलं त्यांना कामवाल्याला आणि मग सांगितलं, अरे बाबा काय चाललंय आपल्या या वाड्यामध्ये, जरास मला तर माहिती असावं, सांगा बरं. मग त्या नोकराने दंडवट घातला त्या आणि मालकाला म्हणले, मालक मला काही सांगता येणार नाही. सकाळी जे आई साहेबांनी जे कामाला लावलंय तसं ते कामच चाललंय, सगळी पळापळी चालली, पण काय निमित्तानं कोणता कार्यक्रम आहे हे आम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही स्वतः आणि तुमच्या धर्मपत्नीची गाठ घ्या, आई साहेबाची गाठ घ्या आणि मग ते तुम्हाला ते काय ते सांगतील. 10 वाजले, 10:30, 11 वाजले. धर्मपत्नीची गाठ पडली बरोबर 11:45ला. 11:45ला गाठ पडल्याच्या नंतर आणि ते देव घरात येतात, एकमेकाला जे हरी करतात, राम कृष्ण हरी, एकमेकाला प्रश्न करतात. आज आपल्या इथं काय एवढा सभा मंडप, आमकन तमकन, वादंत्रीन, गायन बियन, हातीन घोडेन, नगारेन, सगळं काय गायन काय चाललंय, काय काय चाललंय, सगळं काय आहे, पण त्या मालकाला मात्र माहिती नाही. बघा, नामापासून बाजूला जाऊ नका. नामापासून बाजूला गेल्यावर काय अवस्था आहे ती सांगतोय. अवस्थेचं उत्तर शोधा बरं का. दिलं लय बरं वाटल. मग त्या धर्मपत्नीला विचारलं आपल्या पतिराजानं की बाबा आपल्या इथं काय कार्यक्रम आहे, असं विचारल्याबरोबर त्या धर्मपत्नीने सांगायला सुरुवात केली, आज माझ्या इतक्या वर्षाची जी काय माझी इच्छा होती, माझी अपेक्षा होती, ती अपेक्षा आणि ती तुम्ही आज त्याचं ते सार्थक झालेलं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती त्या पांडुरंग परमात्म्याचं तुमच्या मुखावाटं नाम आलं आणि त्या नामाचा वाढदिवस मी आज साजरा केलेला आहे. अख्ख्या पंचकुशीला, लहान थोर मंडळीला अन्नदान आहे, गायन कथा, गायन कीर्तनाचा वस्वाद आहे आणि विशेष करून गोदान आहे, भूदान आहे, सुवर्णदान आहे आणि वस्त्रदान सुद्धा आहे. भरपूर काय ठेवलेलं आहे. आणि ते कुणाला सांगते? आपल्या पतिराजाला सांगते, ज्यांनी जांभळे वाटण नाम घेतले त्यांना. मग आता त्या पतिराजानं किती खुश व्हावं का काय करावं, हा माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. पतिराजाला किती गोड वाटलं पाहिजे का काय, त्याची अवस्था काय झाली असं. बापू, इतके दिवस हृदयामध्ये साठवलेला जो आत्माराम आहे तो बाहेर पडला, म्हणजे गुप्त परमार्थ त्याचा उघडा झाला. वा 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 वा, अभिनंदन. ओके, आता काहीतरी आपण मोबाईल मध्ये आहोत असल्यासारखं वाटायला लागलं मला. वा, माझ्या गुरुजींची शपथ घेऊन सांगतो बापू, आमच्या गुरुजींच्या पाठीमागे आम्हाला तुमचं दर्शन झालं पाहिजे बरं. वा वा वा. त्याच्यासाठी ज्ञानोबरायचं प्रमाण एक, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, दरोनी श्री हरी जपे सदा. मौन मध्ये पाहिजे परमार्थ, झाकण पाहिजे परमार्थावर. उपडा परमार्थाचे काय उपयोगाचं नाही. मग त्या पतिराजाला एक कळतात, पतीने आपला त्या ठिकाणी प्राण सोडलेला आहे, प्राण. आता माझा परमार्थ उघडा पडला, तिथून पुढे मला जगून काय उपयोगाचं नाही. वेद शास्त्राप्रमाणे श्रुतीचे वचन, हे श्रुतीचे वचन आहे, श्रुती नीती. उभराय म्हणतात, अरे बाबा आपण सगळेजण मोक्षामध्ये आहे, पण आपल्याला अजून मोक्ष कळाला नाही. मोक्ष काय? मोक्ष तुकोबराय म्हणतात, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दाशी होय सांगू आईशी तुका म्हणे. आपण आता सध्याला मोक्षात आहे. मोक्ष कवाय हो? काही काही माणसं म्हणतात, अरे बाबा नीट वाग, कमीत कमीत मेल्यावरती तरी तुला मोक्ष मिळेल. मेल्यावर मोक्ष असतोय काय? मोक्ष कोणी पाहायचा तो मोक्ष मेल्यावर?
आज तुम्हाला जनता जनार्दन कोणत्या तरी कार्यक्रमात गेल्याच्या नंतर ती माणसं तुमच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, तो माझा मोक्ष आहे. तुमचा परमार्थ तुम्ही कितपत साठवलेला आहे, तुम्ही माणसाला कोणत्या पद्धतीतली वागणूक देतात, तो माझा मोक्ष आहे. हो, अंगावर काटा येण्यासारखं हे काम. महाराज म्हणतात, काय नाही केले एका चिंतिता विठ्ठले, काय नाही केले एका चिंतिता विठ्ठले. सार सार सार. अरे बाबा, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनिक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. का न लगे जाणावे नेनावे, गावे आनंद नाचावे, प्रेम सुख द्यावे ह्या वैष्णवा संगती. काय सुखे भाव बळे घालू कास, लज्जा चित्ता दवडू आस, पायी निज ध्यास मनवोनी दास विष्णूचे. का विष्णूचा दास? लाज वाटते का? काय वाटतंय याच्यासाठी? काय वाटतंय? काय खर्च आहे? काय वेळ द्यावा लागतोय? काय नाही हो. तुकोबराय म्हणतात, भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हानू लाता, तुका मने सता, करू निकट शेवेशी, करू निकट शेवेशी. ज्यांच्या शेवेचा निकटवास आहे त्याच्या घरी रिद्धी सिद्धी आहे, त्याच्या घरी मोक्ष आहे. हो, मी मगाशी सांगून गेलो, आपल्या अपेक्षा आहेत ते आपल्याला त्रास देणार. अपेक्षेच्या घरी नाही हो. लक्ष्मीची काय येणं जाणं आहे? लक्ष्मी कुणाला म्हणायचंय? कशासाठी लक्ष्मी आहे? महाराज ज्ञानोबरायांनी, महाराज देवाचे काळे महाराज, आदी संतांनी, आदी करून संतांनी महाराज उपदेश केला. मी शपथपूर्वक सांगतो, ज्ञानोबराय म्हणतात शपथपूर्वक सांगतो, असं बी कसं बी सांगत नाही, शपथ घेतो बाबा तुमच्यासाठी. काय? तुझी अनवाई नगा देवराया, ओ भाऊ आवडसी जीवा, पासोनिया भाऊ आवडसी जीवा. तुकोबरायने शपथ घेतली. कोणत्या ठिकाणी घेतली हो? नाम संकीर्तन साधन सोपै, त्याच्यातले एक कडवे बघा. यावीन अनेक अस्तापै साधन, वाहतसे आन, विठोबाची वातसे आन. हो, माझे नाथराया, माझे नामदेवराया महाराज शपथपूर्वक सांगतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळू वेळा. हा सुख सोळा स्वर्गी नाही. काय स्वर्गात महाराज? काय नाही हो बाबा. त्यांनीच इच्छा केली, त्यांना ते डुकून पाहतात, त्यांना तिथं सुख नाही. ते म्हणतात मृत्यू लोकांमध्ये आम्हाला कवा जाणं होते. नाही, त्यांच्या नशिबात तेही नाही. काय नाही. मग महाराज म्हणतात, अरे बाबा, मग आता हे सगळं तुम्हाला मिळालेलं आहे. आम्हाला लहान थोर मंडळींना सगळ्यांना मिळालेलं आहे, लवकर मिळालेलं आहे. महाराज, जर असं जर आपल्याला मिळून जर आपलं जर व्यर्थ जर जात असेल महाराज, त्याला काहीच उपमात नाही. काही एवढा वेळ वाया घालवी द्या. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूती घेते, आपल्या पोटाची रडते मागते सिद्धी अवदानी. करणी केली, अमकं केलं तमकं केलं. कोणी कोणाला देव लावत नाही, आणि ज्याला लागलाय तो कोणी उतरवत नाही, उतरवत सुद्धा नाही. आणि कोणी कोणाला देव लावत नाही. हा काय बाजारचा भाजीपाला असतो काय? तो काय नाही. आपलं चिंतन काय आहे, आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, आपण कोणत्या दृष्टिकोनातून नांदतो, याच्यावरती सगळंच अवलंबून आहे महाराज. जप तप कर्म हरी विन धर्म, वावुगाची श्रम व्यर्थ जाय, असं सांगितलेलं आहे. वावुगाची श्रम व्यर्थ जाय. काय?
वृक्ष जाणिले फुले नव्यात. सुंदर गोड बोलतात माऊली. वृक्ष जाणिले फुले, मानुक जाणिले भोले, भोगे जाणिले केले पूर्व जन्माचे. अरे बाबा हो, दुःखाला कारण फक्त पाप आहे, बाकीचं दुसरं काहीच नाही. दुःख दुःख म्हणजे नेमकं काय दुःख आहे, तर दुःखाला कारण फक्त पाप आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुःख जर शोधत असाल, तर कुणावर जरी तुम्ही आरोप करत असाल, तर त्यांच्यापासून तुम्हाला दुःख नाही. तुमच्या कर्माचं, तुमच्या फळाचं, तुमच्या पापाचं तुम्हाला दुःख आहे महाराज. मग हे पापातून आपण मोकळं होण्यासाठी काय केलं पाहिजे, या मृत्यू लोकांमध्ये पाऊल लागलाय ना महाराज. जरी काही जखम जरी झाली, आजारी जरी पडलं, रोग जरी झाला, तोही बऱ्या करता झाला. का? तुका म्हणे पापे येती रोगाची आजपे. काही पापे रोगा वाट पण निघून जातात. तुका म्हणे पापे येती संताची आजपे. काही पापे आपली संगतीने सुद्धा निघून जातात. संगत केल्याच्या नंतर सुद्धा ते निघून जातात महाराज. अशा पद्धतीतलं एवढा मोठा नामाचा आणि पर्व काळ आहे. आणि तो पर्व काळ म्हणजे महाराज याच नरदेहात आहे महाराज. फार दुर्लभ असणारा हा नरदेह महाराज, फार दुर्लभ असणारा. दुर्लभ अशा पद्धतीतून नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. हा, नरदेह दुर्लभ झाला, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. प्रत्येक दिवशी उगवणारा सूर्य नारायण आहे ना. प्रत्येक दिवशी महाराज तुम्हाला काही नाही काहीतरी देत असतोय महाराज. त्याच पद्धतीतलं ते देत असताना भगवान परमात्म्याचे तुमच्यावरती छायाछत्र आहे. आणि ते भगवान परमात्म्याचं देणं महाराज आयुष्यभरची शिदोरी आहे. आयुष्यभराची शिदोरी आहे भगवान परमात्म्याचं देणं. आयुष्यभराची काय शिदोरी आहे ते म्हणतात. अरे बाबा, नुसता संघर्ष नाही, तर भगवान परमात्म्याच्या नामाच्या चिंतनाने महाराज सहज फिरलं ना, नुसता तुमच्या अंगाला जरी वारा लागला ना, वारा, तो वारा सुद्धा तुम्हाला, इतकं तुम्ही जरी उष्ण असला ना, तरी तो वारा सुद्धा तुम्हाला शीतल करण्याची ताकद त्या भगवान परमात्म्याच्या नामात आहे. वारा. नाथ महाराजांच्या एका अनेक नाही मला असं वाटतं नामदेवरायांचं काय ते प्रमाण आहे वाटतं. नामदेवरायांचं ते नामदेवराय म्हणतात, आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, विठला पातकांचा थारा, कळी काळा सीधाक दरार गा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. आणि सुखच नाही, तर आतमधलं जे काय आहे ना विकार, तेही फिटला पातकांचा थारा. आता कळी काळ, अरे बाबा, ते यमाला पण माझ्या जवळ यायला महाराज, त्या यमाला सुद्धा महाराज विचार करावा लागेल माझ्यापर्यंत यायला. का? कळी काळाची धाकदारा रागा. त्या कळी काळाला सुद्धा कापर भरलंय. अशा पद्धतीतलं एवढं शीतळ आम्हाला ह्या भगवंताच्या नामानं केलेलं आहे महाराज. म्हणून श्रुतीचे वचन आहे आपल्याला, आपण एक शपथविधीचा माणूस आहे, आपण एक शपथविधीचा साधक आहे. आणि त्या शपथविधीची महाराज राम रेषा लक्ष्मण रेषा वलंडली की काय होतं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे, सर्वांना ज्ञात आहे. माझ्याच्याने काही जास्त बोलणं हे उचित नाही ठरणार, परंतु तरीही तुम्ही फार सुज्ञ मंडळी माझ्या पुढे येतात. सुज्ञ मंडळी आहेत महाराज. माझ्या अल्पशा बुद्धीनं महाराज मला जसं तुम्ही तसा वर्षाव कराल तसं मी तुमच्या संग बोलत गेलो. पण मला ह्या सगळ्या गोष्टीचीच मला कल्पना आहे असं काही नाही बरं का. कारण मी जपी तपी योगी संन्यासी महात्मा नाही. मी एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे. माझ्या काही ठराविक वयामध्ये पण मी महाराज
माझी शाळा कितपत झाली, मी किती शेती केलेली आहे, किती जनावर सांभाळलेले आहे, किती परमार्थ कोणत्या पद्धतीने चाललेला आहे, किती माझ्या गुरुजींचा माझ्यावरती काय वर हात आहे, हे सगळं ते श्रुती नीती काय असेल ते शास्त्र ठरवणार आहे महाराज. मग आजही त्याच नामाच्या धारकापर्यंत मी आजही या ठिकाणी आहोत महाराज. आजही कोणत्या कोणत्या पद्धतीत हे नाम जतन माझ्याच्याने होत असेल किंवा तुमच्या सगळ्यांची सेवा कोणत्या पद्धतीने होत असेल हे काहीच मला माहिती नाही महाराज. कोणचंच काय कसं करून घेतो तसं नाही. काय लेकर बाळा आमकं तमकं आई वडील तुम्ही सर्व काही मंडळी सर्व कोणत्या कोणत्या कृपा दृष्टिकोनातून मला कोणत्या कोणत्या नजरेतून पाहता आणि त्या पाण्याचं ब्रीथ महाराज वेदशास्त्राप्रमाणे श्रुतीचे वचन महाराज. वेद जाणू गेला तो पुढे मौनावला, तो गुवा तुझला प्राप्त कैसा. वेद जाणू गेला म्हणजे काय, वेदाचं सार या नामात आहे. वेद हे काय आहे महाराज, 4 वेद जरी असले तर 4ही वेदांना महाराज भगवान परमात्मा नवे नवे माझे तुकोबराय म्हणतात की बाबा हे 4 वेद असले तरी वेदाचं बीज काय आहे, वेदाचं बीज हरी हरी अक्षरे, हरी हरी अक्षरे पवित्र सोपे रे. तेच एक पवित्र आहे, सोपं आहे आणि तेच एक आहे. ते काय आहे, ते विठोबाचं नाम सार आहे. म्हणून वेदशास्त्राप्रमाणे वेदाचे ते बीज हरी हरी अक्षरे पवित्र सोपे रे. तेच एक. काहीच करू नका, कुठं जाऊ नका महाराज, काहीच करायला सांगितलं नाही. खोटं बोलायचं, किती खोटं बोलायचं, कशासाठी बोलायचं, कोणच्यासाठी काय काय करायचं, किती अन्न जरी खायला घातलं तरी कुणाला खाऊ घालायचं, यातलं बी पुण्य परोपकार पाप ते परप. महाराज म्हणतात की बाबा पुण्य करताना सुद्धा पाप होते, पाप करताना सुद्धा पुण्य होते. मग आपले दिवस आता हे किती निघून चालल्यात आणि किती परत येणार आहेत आपल्यासाठी, कोणत्या कोणत्या पद्धतीतले येणार आहेत. महाराज कालचा दिवस गेला, सुंदर प्रवचन महाराज, सुंदर. मी काही 1-2-3 बऱ्या माझ्या काय अवस्थेतून मी एक झालो महाराज. मला सुंदर वाटलं, अगदी बरं वाटलं. कारण का बाबा त्या तासामध्ये तरी आपल्याला यम नाही येणार असं काय आहे की नाही. महाराज काय काय आहे महाराज, किती किती गृहज्ञान आहे, काय आपलं कोणत्या झाडाचा पाला पाचोळा नाही हो. पण त्या भगवंतानं त्या माय लेकरानं अशा गुरुजींना मोरास्त करून आपल्याला इथपर्यंत आणलंय महाराज. मोठी त्या गुरुजींची म्हणा, तुमच्या सर्व साधू संतांची म्हणा मोठी पुण्याई आहे. त्या पुण्याईच्या जोरावरती महाराज हे सगळं चालणार आहे. ज्याची लेकर बाळ आमकं तमकं पाहिल्याच्या नंतर लेकराच्या मुखाकडे जरी पाहिलं नंतर समाधान झालं ना, ते त्यांच्या श्रुतीचे वचन आहे, तेच श्रुती आहे, तेच नीती आहेत, तेच वेद आहेत, तेच तुम्हाला सांगता 18 पुराण आहेत, साई शास्त्र. कारण तेच आहे महाराज. महाराज म्हणतात वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ वितुकाशी सांगितला, विठोबाची शरण जावे, निजनिष्ठ नाम घ्यावे. ते हरिनाम पवित्र आणि सोपे असून वेदाचं ते बीज सांगितलेलं आहे, दुसरं काहीच नाही महाराज. यारे लहान थोर याची बोलती नारी नार करावा विचार, न लगे चिंता कोणाची. काहीच नाही इथं, काही देणं घेणं लागत नाही. अनुष्ठान वेदस्नान बाकीच्या सगळ्या गोष्टी जप तप काहीच लागत नाही महाराज. ठाई सबैसोनी कराई चित्त आवडी आनंद आळवावा, काय इथं लागतच नाही. काय लागतंय हो, फक्त तुमच्या मनाची तयारी लागते, फक्त दुसरं काही नाही, काय लागत नाही महाराज. म्हणून इतकं त्या नामाला महत्व दिलेलं आहे. मला आज अनेक माझा पहिला दिवस आहे नाही बोलण्याचा. आज तुम्ही सर्व मंडळींनी माझ्यावरती छायाछत्र फिरवलं आणि त्या छायाछत्राचं बीज म्हणून मी आज इथे त्या ठिकाणी वापरतोय. आणि काय कमी जास्त माझ्याकडून चाललेलं होत असेल, कमी होणारच, कमी जास्त म्हणजे काय आपण काय महाराज जपी तपी योगी संन्यासी महात्मा नाही. पुढं काय कोणत्या जागी जाऊन आपण काय अनुष्ठान केलेली मंडळी नाहीत. ही सगळी एकमेकाच्या ग्राशीत, एकमेकाच्या संगतीने आजपर्यंत आपण एकमेकाच्या अनेक संगतीत राहून जे काय आहे तुमचंच घ्यायचं आहे आणि परत तुम्हाला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणायचं आहे. असा हा भगवान परमात्म्याचा मायेचा प्रसाद आहे, तो ग्रंथाद्वारे आपल्याला मिळालेला आहे महाराज. आणि तेच आपण काय करायचं आहे महाराज. आता बघा एका ठिकाणी सांगतात की बाबा मग
मगाशी सांगून गेलो. वृद्धमुखी आळविला. काय होय, काय आळविला, काय कोणी काय आळवलंय? वृद्धमुखी आळविला. सोम शब्दाचा नाद आरूप जागविला. दाता घेऊन या छंद, घेऊन आला दान नीच तत्व नीच बोध स्वरूप मिळविला. नाव ठेविला भेद. नाव ठेवलं महाराज, त्याचं भेदाचं नाव ठेवलेलं आजपर्यंत. आपण सगळ्या लिंका उघडल्या पण हे लिंक काय उघडलेलं नाही अजून. काहीच नाही. दत्त दावनाच्या मुका माझी हात वादे वादती नायक तन्मात करती श्रवण श्रीकृष्ण वेणू गीत स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ 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 आयशा गोपिका त्या कामातुरा नारी. महाराज काय ते सुख सांगावं त्या गोकुळातलं, काय ते भगवान परमात्म्याचं काय गोकुळ सांगावं, काय काय एवढा मोठा आनंद, एवढा मोठा आनंद आहे. जीवनाचं सार आहे, जीवनाचं सार आहे महाराज, लय मोठा. आणि तो आपल्या मनुष्य द्यायला नव्हे तर आपल्याला या युनीला आपल्याला तो काय प्राप्त झाला. महाराज अजिबात संधी कोणी सोडू नका हो, संधी सोडू नका. फार मोठी ह्या गोष्टीची फार मोठी तळमळ आहे. अजिबात हा माऊलीच्या रूपानं मगाशी सांगितले त्या ओवीच्या रूपानं महाराज चवी चवी घेऊ असं ब्रह्माच आवडी. त्या ब्रह्मदेवानं जो काही ताट वाढलेलं आहे महाराज त्याची चव घेऊन खायचे ते ब्रह्माच नाही आहे बाबा. कितीतरी वेदाच्या पलीकडचा तो घास आहे तो आवडतो महाराज. महाराज मुदा घेऊन या करी पेंद्या वाटीत शिदुरी भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. अशा ह्या पद्धतीतला आपल्याला प्रसाद आहे महाराज. एकमेका देऊ मुखी सुखी घालू उंबरी वैकुंठी तो आयुष्य नाही कवळ काही काल्याचे महाराज. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. महाराज अशा पद्धतीतलं आपल्याला हे आपलं जीवन साकार झालेलं आहे. अगदी मंत्रमुक्त झालेलं जीवन आहे ना. त्याला कुठलं ते पाठीमागचं, त्याला कुठलं ते पुढचं, त्याला कुठून ते येणं, त्याला ते कुठं गुतवणं, त्याला काही त्याला राहत नाही, त्याला लय नाही क्षय नाही, त्याला काय बाकीचे काही गोष्टी मस्तपैकी खाते, मस्त परमार्थ करते, झोपते, सकाळचं चिंतन चालू राहते. कोणता सावकार आलाय, कोणाचं दे नाही, कुणाला घे नाही, काय लाईट बिलाची सुद्धा गरज नाही पडत त्याला, काय नाही हो. अगदी मस्तपैकी वेद शास्त्राप्रमाणे वेद जाणू गेला. अशा पद्धतीतून वेदाला जाणलं पाहिजे. वेद आपण 4 वेदाचे नाव घेतो पण वेदाला जाणलं पाहिजे. 4ही वेद काय सांगतात? 4ही वेद मुख दकवाणी गर्भामध्ये झाली सर्व हानी मुख झालो हाच्या गेली. होतो पंडित महाज्ञानी दश ग्रंथ षटशास्त्र पुराणी सगळंच काय होतं पाठ पण गर्भामध्ये झाली सर्व हानी. अहो तुम्ही आम्ही लय चांगले महाराज. आज आपल्याला त्या टायमाला आपल्याला 1 तास अख्खा मिळतोय म्हणजे नंतर किती सार्थक आहे आपलं. अख्खा 1 तास कुणी आहे का कुणाचं काय काय चाललंय रे, कशाला बसलाय, काय लावलंय असं कोणी कोणाला म्हणणार आहे का? किती आपलं भाग्य, भाग्य उजळले भाग्य. आता तुमचीच नाही अवघी चिंता वारली. चिंता हा नावाचा विषय आपला वारला त्याच्यामुळे आपल्याला कोणी बोलणार नाही, काय नाही, काय गरज आहे, काय नाही. स्वतः भगवान परमात्मा म्हणतात बाबा अहो ह्या लेकरासारखं आजही तुम्हाला सांगतो पंढरपुरात आजही कितीतरी लोक आपल्याला बघायला मिळतात. पण पंढरपूरचं क्षेत्रातलं ते काय सांगायचं जर म्हणलं महाराज डोळ्याचं पारणं फिटायसारखं आहे हो, डोळ्यातून टिपका येण्यासारखं आहे महाराज. जशी माई पहिल्यांदा आणि ते लेकरू सासरला जावं आणि मागे वळवून पाहावं का नाही तसं पंढरपूरचं आणि आपलं नातं आहे. नंतरच्या अधिष्ठानाला कसं कसं असं तसं होऊ द्या. पण मला एवढं सांगायचंय एवढा मोठा जगधानी, एवढा मोठा जगधानी मागे तुळशी दळ पाणी आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. अहो ब्रह्म विष्णू महेश
काय देवादी देव आहेत ना ते तुम्हा संत महात्म्यांचेच पाय पुजतात, संत महात्म्यांचेच दर्शन घेतात. माऊली सर्व शास्त्रामध्ये जर सांगायचं म्हणलं तर मेरू पर्वताची उंची वाढत चालली होती. मेरू पर्वताची एका बाजूला सूर्यनारायण उगवला ना तर एका बाजूला त्या मावळत्या बाजूला अंधकार पडायचा, अंधकार. असा मेरू पर्वताची उंची वाढत वाढत चालली होती, एका बाजूला अंधार पडायचा. देवांना सुद्धा काळजी पडली, आता काय करायचं म्हणून देवादिकांना सुद्धा त्या मेरू पर्वता बाबतीतलं काही करता आलं नाही. देव महाराज आपण त्यांचं नाव ऐकलं असेल नसन ऐकलं, त्यांचे कथा कीर्तन वाचली असतील नसन वाचली, तरी पण मी सांगून जातो विषय आला म्हणून. महाराज ते अगस्ती नावाचे जे काही ऋषी आहेत, अगस्ती म्हणून, अगस्तीच महाराज काही जर तुम्हाला कुठतरी कथा गायन वाचायला कोणची कादंबरी जर मिळाली ना तर जरूर त्यांची प्रवचन वाचा, जरूर. मग ते सर्व देव मिळून महाराज त्या अगस्तीकडे गेले, अगस्तीच्या पाया पडले. महाराज अहो देवा, मी रात्रंदिवस तुमचं पूजन करतोय, तुमचं भजन करतोय, तुम्ही सगळे माझ्याकडे कशाला? मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मीच नाही माझ सर्व इंद्रिय तुम्हाला शरण आलेलं आहे. काय माझ्याकडं? नाही 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 महाराज, सगळे एवढे मोठे आणि सगळे देव त्या ठिकाणी जाऊन अगस्तीच्या पाया पडले आणि मग सांगितलं बाबा हे काम फक्त तुम्हीच करू शकता का? महाराज अगस्तीची पुण्य एवढी मोठी होती, आज आपण ते शास्त्रात वाचले असेल. महाराज अगस्ती ऋषीनं एका घोटामध्ये समुद्र गिळावा, इतकी कमाल. महाराज हे सुद्धा मानवाच्या येऊनीतले ऋषी आहेत महाराज. मग त्या अगस्ती ऋषींना ती कल्पना दिल्याच्या नंतर अगस्ती ऋषी आणि त्या ठिकाणी गेले आणि गेल्या बरोबर त्या पर्वताना आणि त्या अगस्तीला पाहिल्या बरोबर साष्टांग दंडवत घातला महाराज. असं साष्टांग चरणावरती कुणी मेरू सारख्या पर्वतानं, एवढा मोठा पर्वत झुकला महाराज. एवढी मोठी आणि त्या साधू संतांची ताकद आहे म्हणून सगळे देव महाराज त्या साधू संतांच्या महाराज दर्शनासाठी वळ करतात महाराज. अशा ठिकाणी त्या आणि आजही आशीर्वाद देताना महाराज आजही अगस्तीने पाठणीवरती हात ठेवला. अगस्ती ऋषी म्हणले बाबा जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तुम्ही असंच थांबा. म्हणून आज आपल्याला सूर्यनारायण आहे महाराज. हो काही काही बघा बघा महान जरी पतिवर्ती जरी असली तरी एका नामानं महाराज तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सता. अशा पद्धतीतून ते पतीची जरी सेवा जरी केली असली तरी महाराज कलियुग महाराज त्या पतिव्रतेमुळे कलियुग आहे. पतिव्रतेची सेवेमुळे कलियुग आहे. केव्हा चालू झालं, का चालू झालं, चालू होण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? सगळं हे नामात लपलेलं आहे. सगळं नामात. नामाची व्याख्या इतकी अगणित आहे, इतकी थोर आहे मंडळी. कोणीही नामापासून एवढीस सुद्धा वंचित होऊ नका. ज्या ठिकाणी तुम्ही आहात ना त्या ठिकाणी आवडीने नाम घ्या. काही कोणत्या बी अवस्थेत राहा, अवस्था न कळे. माझी मत झाली अनावर वाचा, हो छंद या नामाचा घेतला असे महाराज. अशा पद्धतीतून सगळं नाटाच्या अभंगामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. हो सगळे नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्याची. या नामाच्या महिम्याने महाराज अनंत जन्म, आनंद, एका जन्माचे अनंत जन्माचे विसरल दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. अशा पद्धती अनंत सांगितलेले महाराज. बघा काकड्यातल्या अभंगाला किती महत्व आहे. काकड्यातल्या अभंगाला अरे बाबा नुसती काकडा ओवळताना जरी पाहिलं आपण, त्या काकड्याकडे जर पाहिलं, उठा साधू संत साधा आपुले हित,
ध्येय मंग कैसा भगवंत उठोनिया उठोनी वेगेची चला जाऊ राहुळासी जळतील पातकांच्या राशी काकड आरती देखदिया काकड्याला जो वळणाऱ्याची आरती आहे ती नुसती आपल्या डोळ्यांनी जरी पाहिली तर पातकाच्या राशीच्या राशी महाराज त्या पातका त्या काकड्याकडे पाहिलं हो जळून जातात एवढं त्या काकड्याला महत्व आहे महाराज हो अन्यसाधारण महत्व कोण कोण आले कसे कसे आले महाराज ब्रह्म विष्णू महेशाला सुद्धा त्या ठिकाणी कर्माला नाही महाराज ते सुद्धा ह्या काकड्याला महाराज उपस्थित राहिले एवढ्या मोठ्या काकड्याची नियोजन महाराज नामदेव महाराज सगळं उदाहरण सांगतात सगळे प्रमाणासारखं सांगतात नामदेव महाराज शुकशन का अधिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडा आडोनी पाहताची जगजेटी तुर्वरांची माने गगनी दाटली सकळ राही रुक्माबाई वेगी उठवा गणनीळ रंभाधिकनाथ त्या उभ्या जोडून हात तुळशीळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत भगवान परमात्मा भगवान शिवशंकराला सुद्धा त्या ठिकाणी यावं लागलं इतकं काकड्याचं आणि इतकं नामाचं महत्व आहे महाराज नामाने अनेक लोक तरले नवे नवे बाबा नुसते नाम घेणारेच नाही तरले मुक्त केले राक्षसारी काय सांगतात महाराज म्हणतात की बाबा ह्या नामानं रामायणामधले राक्षस सुद्धा मुक्त केले राक्षसांना सुद्धा या नामाने मुक्त केलं काय केलं महाराज नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले तपी पुढी उद्धारिले मुक्त केले राक्षसा अहो तुमचा आमचं तर काय सहज उद्धार होणार आहे महाराज फक्त जीवनामध्ये फक्त खोटं बोलत असला तर उद्धार खोटं बोलत असला तर उद्धार होणार आहे असंच ना नाही 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 हो महाराज म्हणतात अहो इथं खोट्याची व्याख्याच राहिली नाही महाराज इथं सगळं काय झालेलं आहे सगळं बरोबर झालेलं आहे काय खोट्याची व्याख्याच राहिली नाही व्याख्या काय वेद जाणून गेला महाराज म्हणतात म्हणून वेदशास्त्राप्रमाणे श्रुतीचे वचन एक नारायण सारे जप बापू टायमिंग झालाय का आपला झालंय वय काय मला काय कळानच काहीच माहिती नाही बर 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 माऊली थोडसा बोलण्याच्या वर्गामध्ये तुमचा सगळ्यांचा टायमिंग जास्त घेतल्यासारखं वाटतंय का काय सगळी गपचूप झाली हो मला कळायला लागलं म्हणलं असं काय झालंय बर बर जरा ताई जरा क्षमा करा बरं का हा नाही मिळण्यासारखं जेवायला लागलो म्हणल्यावर काय करायचं आता असं झालं ते तुम्ही एवढं मोठं पकवान माझ्या संग दिले तर मला ते काय काय खावं काय काय नाही मला काय काय करावं तेच काय मला लवकर काय कळाना त्याच्यामुळे मी जरा जास्त टायमिंग घेतल्यासारखं झालं मला काही माफ करा थोडस महाराज माझ्या गुरुजींचं आणखी या पुनश्च एकदा नाम घेतो तुम्हा संत मंडळींचं सगळ्यांचं एकदा दर्शन घेतो आणि माझ्या आई वडिलांचं खरंच कशा असन तसं अगदी शेतकरी कुटुंबातील हा सगळा माझा सगळा परिवार आहे महाराज आणि आज ज्ञानोबरायच्या अनेक हरिपाठातला 21वा अभंग आहे तो वेदशास्त्राप्रमाणे श्रुतीचे वचन वचनाधीश असलेली मनुष्य काजळी ही मनुष्य काजळी कोणत्या पद्धतीची काजळी आली कोणत्या पद्धतीने घालवायची हे सगळं काही ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी आधी करून संतांनी आपल्याला सांगून गेले महाराज सांगून ठेवलं आहे आपल्याला काही भरपूर काय असं मागही ठेवलेलं आहे मग त्याचा आपण उपभोग घ्यायचा आहे आपला वेळ वाया नाही जावं या चिंतनावरून महाराज 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला मी माझं काय मला जे काय बोलू वाटले काय बोललो काय नाही किती वाकडं आले किती सरळ आले माझ्या दृष्टिकोनातून महाराज तुकोबरायांना ज्ञानोबरायांना सगळे साधू संतांना गुरुजींना शरण जाऊन तुम्हा संत माईबापांचं पुनश्च एकदा दर्शन घेतो माझ्या बोलण्याच्या वगामध्ये एखाद्याचं अंतकरण खोचित झालेलं असेल तर मला
उदार अंतकरणानं माफ करा तुमचं लेकरू म्हणून. आणि जे काही बरोबर असन माझ्या सर्व साधू संतांचं तुमचं सर्वांचं आहे आणि ते अगदी जपून ठेवा. आणि आपल्या उपक्रमाबद्दल पण थोडस बोला. आपल्या उपक्रमाबद्दल, आपला जो उपक्रम चालू आहे रघुनाथ फाउंडेशनचा, त्याच्याबद्दल थोडस बोला म्हटलं. जे काही ताईचं आणि बापूंचं जे काही स्वतः स्नान आहे महाराज, आणि अशा पद्धतीतून आपल्याला नाही का पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, मागे मुक्ताई सुंदर, विठू माझाले कुरवाळा, निवृत्ती हा खांद्यावरी, नामा करंगोळी धरी, नामा करंगोळी धरी, विठू माझाले कुरवाळा. लेकरवाळा असल्यासारख्याला सगळ्यांना संघ घेऊन चाललाय ताई तुम्ही बरोबर. काही त्या फाउंडेशनाच्या बाबतीत काय माझ्यासारख्याने चिंतन करावं, इतकं समाधान झालेलं आहे की नाही. तर त्या समाधानाचं चिंतन म्हणून तुम्ही आमच्या आदिशक्ती माया मुक्ताबाई सुंदर आहेत पाठीमागं आमच्या. तुम्ही अशा पद्धतीतून आमच्यावर सगळं, जिथं आधी माया आहे तिथं आधी आहे ना अंत बी मावडं काहीच नाही, तिथं काही कुठल्या तोट नाही. काय म्हणायचे बापू? म्हणून त्या रघुनाथ फाउंडेशन असेल अनेक सगळ्यांचा त्या ठिकाणी अनेक उपक्रम करून आपण वेळ देऊन माऊली त्या ठिकाणी आपण वेळ देऊन चिंतनाला लागलेला असेल. तसंच माझे सगळं अनेक जो काय आपला चाललेला जो काय उपक्रम आहे असाच भगवान परमात्मा या ठिकाणी साथ द्यावं, तुम्हाला उदंड असं आयुष्य मिळावं ही भगवान परमात्म्याच्या चरणी प्रतिज्ञा करतो. विठ्ठल रुक्मिणी प्रसादिक दिंडीच्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं सर्वांना विनंती करतो, अशीच तुमची सेवा लाभो हीच विनंती करतो. आणि माझ्या थोडक्या मोडक्या शब्दाला या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.